तसंच गेल्या वर्षी काळदी साहेबांची चर्चा झाली होती तेव्हा श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात मी जेव्हा केव्हा येतो तेव्हा दर्शनाला जात असतो, तेव्हा जो आपला अक्षता सोहळा असतो त्या कार्यक्रमाला मला अनेक वर्षांपासून यायचं होतं आणि आज मुद्दामून त्या सोहळ्यासाठी मी आलेलो आहे। ज्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून हा अक्षता सोहळा साजरा करता, तसंच तुमच्यासारखा एक म्हणून मी हा सोहळा साजरा करण्यासाठी, लोकांची चर्चा करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आहे। आज 12 नंतर तो सोहळा सुरू होईल असं मला कळतंय, पण तोपर्यंत गेल्या वेळेस जेव्हा सोलापूरला आलो होतो, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी व माझी अपेक्स बॉडीचे सर्व मेंबर्स तसंच डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मिळून विविध जिल्ह्यांना आपल्याला रणजीच्या मॅचेस कशा देता येतील, तसंच MPL जी आपण घेतो ती फक्त पुण्यात न घेता इतर जिल्ह्यांनासुद्धा जर आपण त्या पद्धतीची संधी दिली तर तिथेसुद्धा क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढेल। या हेतूतून गेल्यावेळी ज्या पद्धतीने शब्द दिला होता तो पाळत 30 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजीच्या मॅचेस काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या या सुंदर अशा ग्राउंडवर झालेल्या आहेत। तसंच MPLच्या काही मॅचेस आपल्याला या ग्राउंडवर कशा घेता येईल याचंही नियोजन चालू आहे आणि सकारात्मक नियोजन आहे। त्यासाठी काल परवा पदाधिकारी आलेत, तिथं काम करणारे जे काही नियोजनामध्ये असणारे जी लोक आहेत ते सुद्धा येऊन गेलेले आहेत। पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। अपेक्स बॉडीची बैठक या महिन्याच्या अखेरीस होईल। सर्वांना विश्वासात घेऊन मला असं वाटतं आणि मला विश्वास आहे की MPLच्या काही मॅचेस या सोलापूरच्या ग्राउंडवर होतील आणि त्याचा फायदा इथं क्रिकेट वाढवण्यासाठी नक्कीच होईल। ते बघण्यासाठी इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी, तसंच एक टुर्नामेंट इथं लेदर बॉलवर जी घेतली गेली आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी आलो होतो। याच्या पुढे काही आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली चालणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचे जे कार्यालय असतील, सहज सदिच्छा भेट तिथं देऊन मग मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेईल आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरमधून बाहेर मी तिथं आज निघणार आहे। त्यामुळे छोटा असा दौरा आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, सामाजिक आहे आणि इथे असणारे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे लोकांसाठी, त्या कार्यकर्त्यांबरोबर काही राजकीय चर्चासुद्धा आम्ही केलेली आहे। हा छोटा असला तरी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असा आमचा दौरा आहे। याच्या पलीकडे जाऊन या दौऱ्यामध्ये अजून दुसरं तरी काही नाही आहे। धन्यवाद। काँग्रेसचे सिनियर लीडर आहेत आणि परंपरा आहे त्यांना, असं असताना ते जात आहेत। काँग्रेसचा राजीनामा त्यांनी दिला आहे असं कळतंय, पण कुठला पक्ष जॉईन केला आहे हे अजून कळलेलं नाही। पण काही लोक अंदाज बांधत आहेत की कदाचित एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला ते ज्या गटामध्ये जातील आणि तिथे असणारी लोकसभा ते त्यांच्या पक्षावरती लढतील। खरं तर तो त्यांचा विषय आहे। आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्यांचे वडील हे खूप मोठे काँग्रेसचे नेते होते। अनेक वेळा त्यांना पदं दिली गेली आणि त्या पदाच्या माध्यमातून जे काही चांगलं करता येईल ते त्यांनी केलं, पण कधीही काँग्रेसला सोडण्याचा विचार त्यांच्या वडिलांकडनं न बोलण्यात आला, न चर्चेत आला, न आपल्याला जाणवला। गेल्या 2 टर्म मिलिंद भाऊ त्या मतदारसंघामधून निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत। दुर्दैवाने त्यांना तसं यश आलेलं नाही आणि तिथं महाविकास आघाडी झाल्यानंतर अंदाज असा आहे की शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी चालू आहे त्यांचाच उमेदवार तिथं उभा राहील। मग कदाचित त्यांना तिथून संधी मिळणार नाही या हेतूतून स्वतःचा विचार आणि राजकीय भवितव्याचा विचार करत त्यांनी तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। पण विचार सोडून फक्त एखाद्या पदासाठी
जर कुणी जात असेल तर आजच्या काळामध्ये ते योग्य नाही, कारण का आज खऱ्या अर्थाने विचाराला ताकद देण्याची जरूरत आहे. आणि ती ताकद अजून निर्णय त्यांनी घेतला नसला तरी कदाचित असं आपण अपेक्षित धरूया की ते दुसऱ्या पक्षाला कुठेही जॉईन न होता जी काँग्रेस विचार आहे त्यालाच ते ताकद देत राहतील. तो 8,000 कोटींचा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे. त्याकडे कसं? या महाराष्ट्रामध्ये कुठलाही विभाग जर तुम्ही घेतलं तर त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आरोग्य विभागामध्ये हा जो 8,000 कोटीचा रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो तर असेलच, कारण का विरोधी पक्षनेता त्याच्यावर बोलत आहेत. पण त्याच्या आधी जे काही हॉस्पिटल चालवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा एका प्रकारचा करार हा राज्य सरकार दरवर्षी जे 60 कोटीपर्यंत करत होती, फायनान्स मिनिस्ट्रीला न सांगता तो करार हा 60 कोटीवरनं कुठेतरी 600 कोटी वर्षाला नेण्यात आला होता. फायनान्स मिनिस्ट्रीला ते माहीत होतं नाही का नव्हतं माहिती हे आपल्याला सांगता येणार नाही, पण आम्हाला जे कळलं आहे फायनान्स मिनिस्टरला न सांगता, त्या विभागाला विश्वासात न घेता, नाहीतर महत्त्व न देता आरोग्य विभागाने स्वतःच्या पातळीवर त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट काढला होता. आम्ही मुद्दा तो अधिवेशनामध्ये आणि मीडियासमोर मांडल्यानंतर त्याच्याचबरोबर संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा जेव्हा मीडियामध्ये घेतला तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आला होता. म्हणजे आरोग्य विभागामध्ये लोकांना सेवा देण्यापेक्षा पैसे आपल्याला कसे काढता येतील, भ्रष्टाचार कसा करता येईल, तिथे असणारे नेते व तिथे असणारे अधिकारी तो प्रयत्न करत आहेत असं आमचं साफ म्हणणं आहे. थंडीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज गरिबांसाठी शासकीय दवाखान्यामध्ये खोकल्याची औषधं असावी, पण आम्हाला असं कळतं आहे की आत्ता ती औषधं नाहीत आणि मार्च अखेरीसपर्यंत येणार नाही. मग खोकला जेव्हा संपेल आणि उन्हाळा जेव्हा चालू होईल तेव्हा खोकल्याची औषधं ही शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध होतील. तसंच आयर्न, कॅल्शियम, ज्या प्रेग्नंट महिलांना लागणारी औषधं आहेत, लहान मुलांना लागणारी औषध, तीसुद्धा आज या महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार चालूच आहे, पण योग्य असं नियोजन नसल्यामुळे सामान्य लोकांना आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात अडचणीसुद्धा सोसाव्या लागत आहेत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.